डॉक्टर जोसेफ मर्फी हे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकामध्ये सांगतात की इच्छाशक्ती नव्हे तर कल्पनाशक्ती वापरा. तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीची मदत घेणे म्हणजे वाटेतला एखादा अडथळा हटविणे नव्हे. कधी खूप प्रयत्न करूनही तुम्हाला अधिक चांगले परिणाम लाभत नाहीत. अधिक प्रयत्न करूनही अधिक चांगले परिणाम मिळत नाहीत. इच्छाशक्तीचा वापर मुळीच करू नका. त्याऐवजी इच्छित परिणामांचे व त्यामुळे होणाऱ्या मुक्तीच्या स्थितीचे प्रतिमाचित्र कल्पनेत साकार करा. जर इच्छेचा वापर केला तर तुम्हाला असे आढळून येईल की तुम्ही बुद्धी हस्तक्षेप करून समस्या सोडविण्याचे मार्ग शोधत आहात आणि ते मार्ग तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीवर किंवा अचेतन मनावर थोपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल तुम्ही आधी जी क्लिप बघितली होती ती संध्याकाळची होती, काल संध्याकाळी मुलींना घेऊन बागेत गेले होते. आत्या पण होत्या बरोबर. त्यांना पण कुठेतरी चक्कर पाहिजेच होती म्हणून बागेत गेले होते. चला आज काय काय होतं ते बघूया. आज मी दुपारपर्यंतचं रुटीन माझं शेअर करणार आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 9. मस्त आंघोळ झालेली आहे, छान फ्रेश झाली आता. आणि हे असं रेग्युलर रुटीन, स्किन केअर रुटीन किंवा मग हे असं मी रोज करते आंघोळ झाल्या. काय होतं की असं छान तयार झालं की थोडंसं फ्रेश वाटतं. पुढची कामं करायलाही मग जरा उत्साह येतो. आणि तुम्ही एक बघितलं आहे का, जेव्हा आपण काहीतरी घरात गबाळं राहतो किंवा मग घरातले जुने कपडे घालून बसतो किंवा मग नॉर्मल गाऊन घालून बसतो, तेव्हा काय होतं की आपल्याला काम करायची इच्छाच होत नाही. आणि मग काय होतं की आळस येत राहतो सारखा, कारण ते अंगावरचे कपडे एवढे ढिलेढाले असतात ना की मग त्यात असं वाटतं की नको काम करायला, सारखा आळस येत राहतो. तुम्ही एक ट्राय करून बघा. छान कपडे घालून बघा, व्यवस्थित टाईट कपडे घालून बघा घरातसुद्धा. आणि मग तुम्ही बघा तुम्ही कामं कशी पटापट करता. आणि हो, तुम्ही कामं करताना घड्याळ घालायला मात्र अजिबात विसरू नका, कारण त्याने काय होतं की आपण काय करतो आहे आणि आपण किती वेळात हे काम पूर्ण करतो आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर असो, चला आता मी छान पूजा करून घेते. पूजा म्हणजे मी सगळी पूजा देव वगैरे नाही काढत इथे रोज. फक्त नॉर्मल दिवा उदबत्ती वगैरे करते. लक्ष्मीचं फूल काढून घेते. नंतर दुसऱ्या दिवशी ताजं फूल वाहते लक्ष्मीला. आणि असं एवढं जरी केलं ना तरी मनाला खूप प्रसन्न वाटतं. त्यावेळेला काय होतं की आपण आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह शक्ती तयार होत असते. प्रार्थनेमध्ये इतकी पॉझिटिव्ह शक्ती आहे ना की काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे आपण जी प्रार्थना आपण मनापासून करत असतो ना, ती प्रार्थना म्हणजे हे व्हायला पटकन मदत होते जर तुम्ही या प्रकारचं रुटीन ठेवलं तर. त्यानंतर सकाळी कणिक वगैरे तिंबून ठेवली होती, कारण ऑफिसचा डबा द्यायचा होता. मग ऑफिसपुरता डबा म्हणजे यांच्यापुरता डबा करून दिला पोळी भाजीचा. आणि मग उरलेली कणिक मी ठेवत होते. उरलेल्या कणकेच्या पोळ्या करायच्या राहिल्या होत्या, मग त्या पोळ्या पण करून घेतल्या. आणि आज मी ठरवलं होतं की मुलींना नाश्त्याला पोळी भाजीच देणार आहे, कारण काय करायचं ना रोज वेगळं करता करता कंटाळा पण येतो आणि मग त्यात वेळ पण जातो. म्हणजे नाश्त्याला वेगळं आणि परत स्वयंपाक करायचा, या 2 कधी वाजतात कळतच नाही. आणि मग एडिटिंगची कामं किंवा मग अजून घरातली काय घर वगैरे आवरायचं असेल तर ती कामं मग तशीच राहून जातात. म्हणून आज ठरवलं होतं की नाही, आज मुलींना नाश्त्याला पोळी भाजीच द्यायची. मग त्यानंतर इथं पोळ्या करत होते मी. पोळ्या करून घेतल्या आणि मग सियाला उठवत होते मध्ये, पण ती काय उठत नव्हती. स्वद्या मात्र पहाटेच उठून बसली होती. म्हणजे मग ती तशी रोजच 5:30, 6, 6:30 फार मॅक्स उठत असते. मग ती उठल्यावर दूध पिते आणि मग बाबा ऑफिसला जाताना त्यांच्याबरोबर ती पोळी भाजी खाते. तिचं ते मात्र एक चांगलं आहे की ती त्यांच्याबरोबर रोज पोळी भाजी खाते.
त्यामुळे ती थोडीशी आता तिला भूक नव्हती एवढी. मग सियाला मी उठवत होते उठ उठ म्हणून, पण ती काय उठतच नव्हती सॉरी. जशा सुट्ट्या लागल्यात ना तसं फार म्हणजे आळशी झाली असं म्हणायला काही हरकत नाही. लवकर उठत नाही आणि मग उठली की मग भूक लागलेली असते. तिला म्हणलं ब्रश करून पटकन अंघोळ कर, तर ते पण तिला करायचं नसतं. आधी भूक लागलेली असते, ब्रश करून पटकन मग खाते. तर तर ती काय उठली नाही शेवटी. मी तिला बराच वेळ उठवत होते. त्यानंतर मग कुकर लावून घेतला आणि म्हटलं की आज कैऱ्या पण होत्या 1-2 फ्रीजमध्ये. म्हटलं कैरीची चटणी पण करूया जरा, खूप दिवस झाले असं काहीतरी चटपटीत खाल्लेलं नाही आहे. म्हणून मग कैरीची चटणी करायला घेतली. तशी तर ती तोतापुरी कैरी होती, म्हणजे आपली गावरान कैरी नव्हती. जर गावरान कैरी असेल तर चटणी जरा आंबट छान होते अजून. मला तशी चटणी आवडते, आंबट गोडवाली. या कैऱ्या मुळातच थोड्याशा गोड असतात ना, त्यामुळं त्यात अशी फार याची त्या कैऱ्यांसारखी टेस्ट येत नाही. तर इथे मी छान कैरी कट करून घेते आता आणि मग त्यामध्ये कांदा पण घालायचा आहे. मी कैरी कापत असताना मलाच कैरी खायचा मोह आवरला नाही आणि मग मी ती कैरी खाल्ली. तशी गोड होती कैरी, एवढी काही आंबट नव्हती. आणि मग स्वधा पण आली होती मला पण दे म्हणून, पण ती कैरीला पेरू असं म्हणत होती. मी तिला बऱ्याच वेळा समजावून सांगितलं की हा पेरू नाही आहे, ही कैरी आहे. किंवा इंग्लिशमध्ये पण सांगितलं याला रॉ मँगो म्हणतात म्हणून, पण तिला ते ऐकायचंच नव्हतं. ती याला पेरूच म्हणत होती. म्हटलं ठीक आहे बाई, खा जे काय असेल ते. तरी पण तिला मीठ आणि तिखट लावून दे असं तिचं होतं. म्हणून मग तिला ते पण लावून दिलं नंतर. त्यानंतर इथे चटणीसाठी कांदा पण कट करून घेतला. कांदा मी थोडासा मोठा कट करून घेतला होता, कारण मला असं वाटतं की म्हणजे मिक्सरमध्ये जेव्हा मी चटणी करणार आहे ना, तेव्हा ती थोडीशी अशी जाडसर व्हावी चटणी. म्हणजे थोडंसं त्यात कांद्याचे छोटे छोटे पार्ट किंवा मग कैरीचे छोटे छोटे पार्ट असे राहिले पाहिजेत. कारण मग आणि माझ्या मिक्सरला काय होतं काय माहिती, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात ती एकदम फाईन पेस्ट होते चटणी म्हणजे, आणि तशी चटणी मला नाही आवडत. आता पण बघूया काय होतं ते. तर इथे मी कांदा कैरी कट करून घेतली होती. त्यामध्ये लाल तिखट घालून घेतलं, जिरं घालून घेतलं होतं आणि थोडंसं मीठ पण घातलं होतं. त्यानंतर मी लगेच गूळ घालायला पाहिजे होता. लसूण पण घातला होता मी या चटणीला. गूळ घालायला पाहिजे होता ना, तर तो पण मी विसरले होते गूळ घालायचा. थोडीशी गडबड होते व्हिडिओ शूट करताना, म्हणजे कधी कधी विसरलं जातं. काय होतं ते कॅमेरा लावलेला असतो आणि मग व्हिडिओ पण शूट करायचा असतो, मग थोडीशी धांदल उडते. मी अजून तशी थोडीशी नवीन आहे व्हिडिओ शूट करायला, त्यामुळे थोडीशी गडबड होते. असो, आता मी इथं सगळं मिक्सरमध्ये घालून घेते आणि मग त्यानंतर चटणी करून घेते. मी म्हटलं तसं कूट घालायला विसरलं होतं शेंगदाण्याचं. त्यानंतर कूट पण घालून घेतलं आणि मग चटणी फिरवली. तर इथं बघा मी म्हटलं तसं ना फाईन पेस्टच झाली आहे शेवटी. मला ती जी आवडत नाही अजिबात. पण ठीक आहे, आता जे झालं ते छान झालं. त्याची चव पण छान झाली होती, पण जे काय असेल ते चव छान झाली होती. यामध्ये बरेच लोक फोडणी घालतात, म्हणजे जिऱ्याची, मोहरीची. पण मी इथे कच्चं तेल घालणं प्रिफर करते. म्हणजे मी जेव्हा ताटात चटणी घेते ना, तेव्हा मी कच्चं तेल घालून घेते. पोळपाट लगेच धुवून घेतला पोळ्या केलेला, कारण मग मावशींना देत नाही धुवायला. त्यांनी धुतला की साबण लावतात आणि मग ते साबणाचा वास लागतो. संध्याकाळी स्वामीनारायण टेम्पलला गेलो होतो आत्यांना घेऊन, तर तिथे थोडंसं शूट केलं. जास्त काय मला शूट करणं झालं नाही. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडत असतील तर मोटिवेशन द्यायलासुद्धा विसरू नका. कॉमेंट नक्की करा तुम्हाला काय छान वाटलं ते. चला तर मग बाय, भेटू पुढच्या अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळेजण छान राहा, आनंदी राहा.